आता आहे ना आतमध्ये आलो, कारण कोंबड्यांचा तिकडे बाहेर आवाज जाम चालू होता बघितलं तर. गुड मॉर्निंग सर्वांना, अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ. तरी तुम्हाला एनर्जी माझी दिसत असेल, तेवढी एनर्जी नाही आहे. कारण काय झालं, आधीच्या व्हिडिओ बघितलं आजारी झालो होतो संध्याकाळपर्यंत झालं ओके. मी बोललो आता बोललो ठीक आहे होईल. आणि रात्री परत जी तब्येत बिघडली ना, कफ वगैरे झाला, सर्दी, अक्षरशः रात्री हैराण झालो. असं वाटलं कधी दिवस बिघडतंय. सकाळ झाला काल सकाळी डॉक्टरकडे जाऊन आलो. कालचा दिवस पण पूर्ण रेस्ट केला. आता कोवळा आहे सोडा, थोडी थोडी एनर्जी आलंय, पण तरी पण बॉडी पूर्ण वीक आहे. एवढं काय नाही, ठीक आहे. त्याच्यामुळे आजचा दिवस पण पूर्ण आरामच करणार आहे घरी. आज उद्या 2 दिवस सोमवारपासून बघू. पण बोललो ब्लॉग बनवूया, घरी तर घरी पण ब्लॉग तर करूया. कारण काय होतंय, नाही तर परत आपल्या व्हिडिओला गॅप पडून जाऊन. आज थोडीशी एनर्जी आहे ठीकठाक मध्ये, त्यामुळे ब्लॉगला सुरुवात करू. तर कसं आहे, संडेला आहे ना परत आहे ते रुपेश, म्हणजे माझा जो मित्र आहे, लास्ट म्हणजे आधीच्या ब्लॉगमध्ये कोणी तर बघितलं असेल तर त्याला माहिती असेल, तर त्याच्या मुलाचा बर्थडे. त्याचा इन्व्हिटेशन आलं मला, आधी पण सांगून झाला. ठीक आहे मी ट्राय करतो, कारण माझी तब्येत आहे डाऊन. तर ओके फ्रेश झालो तर जाऊ, बर्थडे पण सेलिब्रेट करू आणि नंतर पुढे 1-2 काम आहेत ती पण करू. कारण आता कसं आहे, बाकी तर आपली शॉपिंग सगळी झालेली आहे. फक्त एकटी पॅन्ट राहिली रायडिंगची घ्यायची, आणि आपलं ते हे काय म्हणतात कपडे थोडेसे काय लागतील ते. बाकी तो ऑलमोस्ट सगळं, ग्लव्स पण आपले आले, सगळ्या गोष्टी आल्या. त्याच्यामुळे ठीक आहे, एनर्जी आहे, थोडा थोडा करू. हा दिवसभर घरीच आहोत, बघू जरासं कुठे संध्याकाळी फक्त करायचा क्लास आहे, थोडंसं जाऊ बाहेर. म्हणजे थोडं बाहेर गेलो ना थोडं फ्रेश पण वाटतं, नाही तर मग एकदम पूर्ण विकनेस येतो बॉडीला. त्याच्यामुळे ठीक आहे, चला आजची दिवसाची सुरुवात झालेली आहे. पुढचं शेड्यूल बघूया कसं होतंय, तसं कंटिन्यू करू. हे बघा आता इथं बसून बसून आहे ना जरा ब्लॉग बघतोय, कारण आज कसं आहे पूर्ण रेस्ट आहे, त्याच्यामुळं काम काहीच नाही करत आहे. त्याच्यामुळे बसून बसून जरा ब्लॉग तरी बघू. आपल्याला पण नवीन नवीन आयडिया येतात ना, अजून काहीतरी, अजून आपण काय करू शकतो सगळ्याच गोष्टी. त्याच्यामुळं आपण जे काम करतो त्यातलं नवीन नवीन काहीतरी बघत राहिलो ना, की आपलं पण तेवढं डोकं चालतं. करतं ना कंडिशन आहे. आज रिलॅक्स मध्ये सगळं काम आहे. फक्त संध्याकाळी आहे ना क्लासला जाऊ, ते पण क्लासला जाऊन काही करायचं नाही, बसू फक्त जाऊ. बाकी इंस्ट्रक्शन द्यायचे, कारण परत सुट्टी दिली तर परत नंतर 2 दिवसांनी घ्या, पुढचं शेड्यूल आपलं सगळं हालतं. त्याच्यामुळे आहे ते तसंच कंटिन्यू करायचं. नुसतं घरी बसलो असलं ना त्या टाइमपास काहीच नाही. त्याच्यामुळे आता तिथं बसलं ना आतमध्ये कम्प्युटरवर, तर मम्मी मला तिकडे लादी पोसायचे, इकडे बस. त्याच्यामुळे आता इथे परत लॅपटॉप घेऊन बसलोय, कारण काम हातातले होते ना ती पण आटवली. अजून आपली पण जायचे आहेत तर ते अजून व्हिडिओज वगैरे बऱ्याचशा बनवायचे आहेत मला. पण आता सध्या काय होतंय, काय करायची इच्छाच नाही. त्याच्यामुळे टाइमपास हे बघ ते बघ, ब्लॉग बघ, व्हिडिओ बघ, काहीतरी मूवी बघ. 8 दिवस चालेल, कालचा पण असंच गेला. आता 2 दिवस पूर्ण रेस्ट करायचे, मग एकदम उठलं ना मग सगळं प्रॉपर सगळ्या गोष्टी एकदम लेवलमध्ये करायचे. आणि आज कसं आहे, आज आहे संकष्टी, त्याच्यामुळे आय थिंक रात्री 9:30 वाजता चंद्रोदय. आपलं कसं चंद्रोदय झाला, आरती करतो, नैवेद्य दाखवून आरती करतो आणि मग जेवतो. त्याच्यामुळे सगळं असं आहे. ठीक आहे, असं सध्या इकडं कामचं हे बघा. आता आहे ना झोपलो होतो, झोपून आता उठलो, तोंडा फ्रेश पण नाही झालं, तर फ्रेश होतोय आणि जाऊ त्या क्लासला. कारण कसं आज थोडा क्लास लवकर ठेवला, अर्धा तास आधी. त्याच्यामुळे बोललो पुढं पण टायमिंग आपलं कसं हे पण आहे, काय होतं संकष्टी पण आहे, त्याच्यामुळे रिटर्न येता पण येईल आणि लवकर आटपेल. बाकी जाऊन काही करणार नाहीच, बसूनच राहील. बाकी त्यांना सांगेन असं असं करा, त्याच्यामुळे तो फ्रेश होतो आणि जाऊया क्लासला डायरेक्ट. पण आजचा दिवस कसा पूर्ण घरीच गेला. आता आहे ना आलो घरी. आता कसं संकष्टी आहे ना, तेव्हा पूजा करतो पहिले. आवाज आहे ना झालाय, पण एवढा पण क्लिअर झालाय अजून. मला पण वाटत नाही बोलताना क्लासला पण एकदम मी सावकाश बोलत होतो. इकडे जेवण पण रेडी आहे, सगळं टोटल जेवतात बाकी आहे फक्त. पण कसं होतं, चंद्रोदय आहे आय थिंक 9:30ला, 9:32 काहीतरी आहे. तो चंद्रोदय झाला, मी आधी पण सांगितलं सुरुवातीला, की मग नैवेद्य होईल त्याच्या आधी, त्याच्यानंतर आरती आणि मग जेवण.
असा सगळं शेड्यूल असतं. त्याच्यामुळे आता बस हिची व्हिडिओ एडिटिंगला जास्त कम्फर्ट जात नसेल हा ब्लॉग, कारण आज घरीच होतं. बोलर काय जास्त नाही, पण ते जसं झालं तसं मी शूट केलं, कारण अजून पण गडबड आहे थोडं काम. चलो इकडे चालू आपला ब्लॉग कराटे कॅम्पचा, मुरुडचा यंदाचा गेल्या वर्षी 2024चा. ह्याला पण जाम मजा आली होती. ती पुण्याची सर्व गँग आली होती ना, त्यांच्यासोबत जाम मजा आली. भारी माणसं होती सगळी जण. तू जरा टाइमपास बघत बसलोय, तर आता जेवलो. काही जास्त व्हिडिओ वाढवत नाही, आय नो व्हिडिओ छोटा झाला असेल, पण ठीक आहे. इथपर्यंत व्हिडिओ बघितला. व्हिडिओमध्ये काय चांगलं वाटलं नाही वाटलं नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओ पुढल्या ब्लॉगमध्ये. आतासाठी बाय बाय.